परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या 14 महिन्यापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि अजून त्याचा तपास लागलेला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी गुन्हा दाखल केला असला तर अनेक ठिकाणी मागणी देखील केली होती, पण अजून या कुटुंबाला न्याय अजून मिळालेला नाही आहे. आता माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वर मुंडे, आपण त्यांच्याशी जाऊन ताई काय सांगाल, काय झालं ते घटने, कशी घटना घडली होती? त्या दिवशी शनिवार दिवस होता, 21 ऑक्टोबर 2023 हा दिवस होता. त्या दिवशी त्यांना लेकरांना सोडून वापस एंट्र्या करण्यासाठी म्हणजे बीसी आणि सावकारकी असे खूप काही धंदे करत होते. प्लॉटची दलाली वगैरे असे खूप काही धंदे करत होते ते. मग त्याच्याविषयी ते बोलण्यासाठी परळीला परत गेले. नंतर मी लेकरांना विचारलं की वाघ पप्पा तुम्हाला सोडून 6 वाजता सोडलं त्यांनी. पुन्हा मग विचारलं मी वाघ पप्पा कुठे आहे, तर म्हणले मम्मी पप्पा गेले म्हणले. म्हणलं मग तुम्ही जायचं ना ट्युशनला, तुम्ही का थांबलात घरी? तर म्हणले मम्मी कंटाळा आला होता, होमी बाबाची टेस्ट दिलेली होती त्या दिवशी पोद्दार शाळेतून येऊन. मग म्हणले मम्मी आजच्या दिवस राहू दे म्हणले आम्हाला घरी. बरं ठीक आहे म्हणलं. मग तर म्हणलं पप्पा टायमिंगवर येतात तुम्ही ट्युशनला गेल्याच्या नंतर, मग मला पण काही वाटत नाही. तरी पण लेकरं म्हणले मम्मी राहू दे ना आजच्या दिवस, का असं करतीस? पुन्हा मग संध्याकाळी 9:30च्या दरम्यानपर्यंत मी वाट पाहिली त्यांची की आता येतील मग येतील. उपास होता ना, मी स्वयंपाक तर करून ठेवलेला होता. तरी पण मी वाट बघत बसली. 9:30 वाजता मग लेकरं म्हणले मम्मी चल म्हणले. त्या दिवशी तुम्हाला कधी कळाली नेमकी घटना घडली म्हणून? मला 22 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता कळाली. 22 ऑक्टोबरला म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्यांना कळाल्याच्या नंतर मला कळाली. असं मला कुणीच सांगितलं नाही माझ्या फॅमिलीमध्ये की तुझ्या डायरेक्ट पतीचा इतका बेरहम असा मर्डर झालाय म्हणून. पण त्यांची कुणाची काही दुश्मनी वगैरे काही होती की तसं काही? नाही, आर्थिक कुणाचा वाद झालेला असावा? नाही, वादाचा तर विषयच नव्हता. कारण ते कुणाच्या नादात जातच नव्हते. कुणी जर असं त्यांना काही बोललं तर ते त्याच्यापासून लांबच राहायचे. कारण त्यांना माहिती होतं वाद जर केला तर म्हणजे असं वादातून वाद सावकारकी की ते करत होते ना, जास्त तंटा होईल म्हणून त्या वादापासून तर ते लांबच राहायचे. त्यांना म्हणजे खूप असा भित्रा स्वभाव होता त्यांचा की भांडणापासून ते दूर राहायचे. किती बी झालं तरी भांडणं हा शब्द त्यांना नकोच वाटायचा. असं व्हायचं त्यांचं. मग मला 10-10:30 वाजता डायरेक्टली कळाल्याच्या नंतर इतका अचानक धक्का बसला की मी अशी कशातच राहिली नव्हती, कोणत्याच होशमध्ये की मी बोलल अशी पण राहिली नव्हती. मग काय झालं आणि काय केलं मला काहीच माहीत नाही. मग दिरांनी माझ्या फिर्याद केली. नंतर ते बी फिर्याद भावानी करायला लावली, कर म्हणले फिर्याद. मग दिराच्या म्हणण्यानुसार दोघांच्या म्हणण्यानुसार फिर्याद केली. पुन्हा ॲडिशनल मॅडमनी माझा 3-3.5 तास बयान घेतला. त्याच्यावर पण आम्हाला पोलीस यंत्रणेमधून काहीच निघालं नाही. सानप साहेबांशी तुमचं तर काही बोलणं झालं होतं का? नाही, सानप साहेबांशी माझं नाही बोलणं झालं. माझं फक्त ॲडिशनल मॅडम कविता म्हणून होत्या त्यावेळेस, तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. मला 3 तास त्यांनी हे केलं. आणि पुन्हा भास्कर केंद्रे म्हणून पोलीस आहेत, भताने एक आहेत, पुन्हा दुसरे अजून कोणतरी दोघं, त्यांच्याशी माझा संवाद झाला होता. ते म्हणले ताई तू आमच्या बहिणीसारखीच, आम्ही तुला न्याय देणारच. मग सगळा आपण विश्वासच कुणावर ठेवतो? पोलीस यंत्रणेवर. मग एवढा अत्याचार करून इतकं बेरहम मारून मग पोलीस यंत्रणाच आपल्या साथीने नसल्यास आता 14 महिने उलटून गेलेत. आम्ही औरंगाबादला कधी पिटिशन दाखल केले या संदर्भामध्ये? औरंगाबादला पिटिशन सानप साहेबाच्या म्हणण्यानुसार केली. सानप साहेब काय बोलणं झालं तुमचं? माझं बोलणं झालं नाही सानप साहेबासोबत, माझ्या मोठ्या भावाचं बोलणं झालं. काय म्हणले सानप साहेब? म्हणले सानप साहेब काय म्हणले, मी 2 दिवसात अटक करतो म्हणले. 2च दिवसात हे आरोपी सगळे अटक करतो म्हणले. मग तर त्यांची अचानकच बदली झाली. मग ते डायरेक्ट भावाला काय म्हणले, तुम्ही LCB दाखल करा. मग भावाने वकिलाच्या माध्यमातून औरंगाबादच्या हायकोर्टात केस दाखल केली. तरी पण त्याला 8 महिने उलटून गेले त्या केसला. पण तारखीवर तारखीच देत राहते ते पण. या संदर्भामध्ये नवीन आता पोलीस अधीक्षक आले तर उमेश नवनीत कावत, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली होती. तुम्ही त्यांच्याशी काय संवाद साधला, काय बोलणं झालं त्यांच्याशी? नवनीत कावत SP सर जे आहेत त्यांना फक्त मी एवढंच म्हणलं की तुम्ही आलात, तुमच्यात काहीतरी मला वाटलं की मला काहीतरी आशाची किरण भेटल, माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला काहीतरी समाधानी भेटल, माझ्या परिवाराला न्याय भेटल, म्हणून मी तुमच्या पस्तोर इथपर्यंत आली आहे. किती 12 महिने झाले मी त्यावेळेस गेले. तरी जाऊन 15 दिवस झाले त्यांच्याकडं.
SP साहेबांकडं बी, तरी पण काहीच नाही. मला म्हणले व्हिजिटला येतो म्हणले मी परळीला, त्यावेळेस ताई मी तुला फोन करतो म्हणले. मग तर ज्यावेळेस व्हिजिटला आले त्यावेळेस बी मला काहीच नाही. मग तर माझ्या वडिलांना तात्काळ कळालं की कावत सर आलेले आहेत. माझे वडील तात्काळ सगळं काम सोडून माझे वडील कावत साहेबांची भेट घ्यायला गेले. आणि मग कावत सर म्हणले 99% रिझल्ट लागलाय म्हणले, 1% बाकी, ते 1% मी करून देतो म्हणले, फक्त 1%च तुमचा हे राहिलाय म्हणले आमच्याकडून करायचा, तो पण माझ्या हातात आहे, ते मी करतो. तरी कावत साहेबांना विनंती केली की साहेब जेवढं लवकर होईल तेवढं करा म्हणून. आम्ही या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर परळी शहर 2दा यापर्यंत बंद केलं होतं. त्यांनी आपला सहभाग नोंदला, त्यांची सोयीचं होती किंवा या आरोपीला तात्काळ पकडलं पाहिजे या न्यायासाठी परळीला जे व्यापारी बांधव होते त्यांनी संपूर्ण रस्त्यावर उतरले होते. पूर्ण रस्त्यावर उतरले होते. व्यापारी बांधव, माझे भाऊ बंद, सगळे माझ्या गावातली भोपल्या या गावाची सगळी माणसं सगळी रस्त्यावर उतरली होती. तरी पण त्यांना सगळ्यांना विचारलं तुम्हाला काही राजकीय दबाव आहे का, ते म्हणले नाही म्हणले. त्यांनी आवेदन दिलं. वाटतं का तुम्हाला वैयक्तिक वाटतं की राजकीय दबाव असो? राजकीय दबाव वैयक्तिक असं माझा नवरा राजकारणात नव्हता, त्याच्यामुळे मला राजकीय दबाव असा वाटत नाही. कुठले पोलिसाला पाठिंबा घालतात असं वाटतं तुम्हाला? पोलीस काय करतात आता, त्यांना कुणाचे फोन आले कुणाचे गेले काय नाही, तुम्ही काय करा त्यांचीच चौकशी करून घ्या. एखाद्या व्यापाऱ्याची निर्गुण हत्या केली जाते. आता 15 महिने उलटून गेलेले आहेत, अजूनही आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. आपले लहान लहान लेकरं येतं ते न्यायाच्या प्रतीक्षामध्ये आहेत. कसं पण कसं पाहायचं मग या कुटुंबाने, कसं कुणाकडे पाहायचं मग? आता पोलीस यंत्रणेला माहिती आहे ना, पोलीस यंत्रणेनं सगळं आपण विश्वास पोलीस यंत्रणेवर टाकलाय ना. मग पोलीस यंत्रणेला कळायला पाहिजे की ह्या कुटुंबाला आपण न्याय कसा दिला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.